जी टेस्ट झाली त्याच्यामध्ये तुमचा जो परफॉर्मन्स होता तो अतिशय वाईट परफॉर्मन्स होता. तुम्हाला अभ्यास करणं किंवा जे काय तुम्हाला नोट्स दिलेत, नोट्स म्हणा किंवा तुम्हाला जी पीपीटी शेअर करतोय, तर त्या पीपीटी शेअर केल्यानंतर त्याच्यावरचे तुम्ही पॉईंट जर नोट डाऊन करत असाल तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. नाहीतर तुम्ही असेच राहाल आणि तुमची कुठलीही तयारी होणार नाही. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, जे काय तुम्हाला मटेरियल दिलंय त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. एकाही विद्यार्थ्याला आउट ऑफ म्हणजे काय 25च्या वर कोणाला भेटले नाही, 24च्या वर, 24 हायेस्ट. तर तुम्हाला खूप तयारी करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही एवढीच तयारी केली तर ती सफिशियंट राहणार नाही. म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काय येणार नाही. जर एका क्रॉपवर तुम्हाला जर 30 क्वेश्चन येत असतील तर त्याच्या आता ह्या क्वेश्चनच्या बाहेरचा अजून काय कुठला क्वेश्चन विचारला जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने तयारी केली तर तुम्हाला परीक्षेत कुठलीही अडचण येणार नाही. त्या नोट्स तुम्ही कलेक्ट करून ठेवा, त्याच्या प्रिंट करून तुम्ही त्याची एक फाईल करा. तुम्हाला परीक्षा झाल्यानंतर त्याचे उत्तर सुद्धा मी सगळे दिलेली आहे. तर प्रत्येक क्रॉपवरती मला जेवढं जमेल तेवढं मी करत राहणार आहे. तुमच्याकडून जर सहकार्य भेटलं अजून तर अजून 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 तुम्हाला जर काय याच्यात अपेक्षा असतील की याच्यापेक्षा वेगळं काय करायचं तरी सुद्धा आपण ते करूया. ठीक आहे. तर आज आपण लास्ट लेक्चरला मला वाटतं डिसिजेस ऑफ कशाचे बघितले, मेथचे. आणि आज आपण बघतोय डिसिजेस ऑफ बाजरा. तर याच्यामध्ये दोन महत्वाचे डिसीज आहेत. डिसिजेस ऑफ बाजरामध्ये डाउनी मिल्ड्यू आणि आर्गॉट. तर हा डाउनी मिल्ड्यू जो आहे तो स्क्लेरोस्पोरा ग्रामिनिकोलामुळे कॉज होत असतोय. तर हा प्लस तुमचा जो आर्गॉटलाच क्लेविसेप्स फ्युजिफॉर्मिस त्याचा जो कॉजल ऑर्गॅनिझम आहे तो क्लॅव्हिसेप्स फ्युजिफॉर्मे किंवा त्याला शुगरी डिसीज असं सुद्धा म्हणतात. तर सुरुवातीला आपण जो डाउनी मिल्ड्यू जो आहे तो डाउनी मिल्ड्यू बघूया. त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम स्क्लेरोस्पोरा ग्रामिनिकोला. आता याच्यामध्ये डिफरंट टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला टाइप येतोय तो म्हणजे क्लोरोसिस आणि डाउनी फेज. आता क्लोरोसिस आणि डाउनी फेज मध्ये काय होतंय तर अपीरन्स ऑफ क्लोरोसिस इन सीडलिंग स्टेज. ठीक आहे. सीडलिंग स्टेज मध्ये त्याच्यामध्ये क्लोरोसिस होते. करस्पॉन्डिंग लोअर सरफेस बियर्स व्हाईट डाउनी ग्रोथ ऑफ द फंगस. पानाच्या खालच्या बाजूने तुम्हाला फंगसची ग्रोथ झाली दिसते. द डाउनी ग्रोथ कन्सिस्ट ऑफ स्पोरेंजिओपोर्स अँड स्पोरेंजिया. तर ती जी ग्रोथ होती ती कशावर डिपेंड आहे, स्पोरेंजिया आणि स्पोरेंजिओस्पोर्स. इन्फेक्टेड लीव्स अँड इन्फ्लोरेसेन्स प्रोड्यूस स्पोरेंजिया ओव्हर कन्सिडरेबल पिरियड ऑफ टाइम अंडर ह्युमिड कंडिशन्स. म्हणजे त्याच्यासाठी जर ह्युमिड कंडिशन जर असेल तर ते तुमचं इन्फ्लुएन्सेस पर्यंत त्याचं इन्फेक्शन जे आहे ते होऊ शकतं. तर हे क्लोरोसिस आणि डाउनी फेज मध्ये अशा पद्धतीने त्याचं इन्फेक्शन जे आहे ते होत असते. त्यानंतर सेकंड जी याच्यामध्ये टाईप आहे सिम्पटम जे आहे त्याच्यामध्ये डॉर्फिंग अँड एक्सेसिव्ह टिलरिंग. डॉर्फिंग ऑफ सीडलिंग ड्यू टू शॉर्टनिंग ऑफ इंटरनोड्स. आता कशामुळे होते लक्षात आलं असेल तुमच्या. इंडक्शन ऑफ एक्सेसिव्ह टिलरिंग इन अर्ली इन्फेक्शन. म्हणजे जर अर्ली स्टेजमध्ये इन्फेक्शन झालं तर तुम्हाला एक्सेस टिलरिंग झालेलं दिसतं. त्याला आपण काय म्हणतो, डाउनी ग्रोथ. इथं तुम्ही बघू शकता. तर हे अशा पद्धतीने एक्सेस टिलरिंग जे आहे ते होत असते जर अर्ली स्टेज. क्लोरोसिस मध्ये तुम्ही अशा पद्धतीने ते सिम्पटम्स बघू शकता अर्ली स्टेजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर थर्ड स्टेज जी त्याच्यामध्ये येते त्याच्यामध्ये ग्रीन इयर किंवा विचेस स्टेज असतं त्याला म्हणतोय. आता ग्रीन इयर्स किंवा विचेस मध्ये काय होतं, इन्फ्लुएन्सेस ऑफ इन्फेक्टेड प्लांट्स गेट्स कम्प्लिटली और पार्शियली ट्रान्सफर्ड इनटू लिफी स्ट्रक्चर्स गिविंग टिपिकल सिम्पटम्स ऑफ ग्रीन इयर और विचेस ग्रूम. म्हणजे पूर्णपणे तुम्हाला पानं त्याची जे आहे ते विचेस ग्रूम टाईप म्हणजे तुम्हाला एकदम तिथं बंच झाल्या टाईप तिथं दिसून येतं. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इयर हेड्स इनटू लिफी स्ट्रक्चर्स. म्हणजे इयर हेड्स जे फॉर्म झाले होते ते सुद्धा तुम्हाला लिफी स्ट्रक्चर मध्ये ट्रान्सफर झालेले दिसते. नॉर्मल लेंथ कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन, नॉर्मल लेंथ पार्शियल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लोअर हाफ इंटू लिफी स्ट्रक्चर्स. म्हणजे कशा पद्धतीने याच्यामध्ये इन्फेक्शन होते बघा. रिड्यूस लेंथ अँड कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन इंटू लिफी स्ट्रक्चर्स विदाउट बिअरिंग एनी ग्रेन्स. म्हणजे ग्रेन फॉर्मेशन तिथं न होता तुमचं पूर्ण लिफी स्ट्रक्चर मध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते होत असते. अशा पद्धतीने तुम्हाला तिन्ही स्टेज मध्ये इन्फेक्शन जे आहे ते इथं दिसून येईल. तर इथं तुम्ही ते पिक्चर मध्ये त्याचं इन्फेक्शन जे आहे ते बघू शकता. त्याच्यात पुढे बघा, इन्फेक्शन कन्वर्ट्स द व्हेरियस फ्लोरल पार्ट्स stamens and pistils into green linear leafy structures of variable length. After chlorosis, downy and witches bloom stage tissues dry and necrosis begins.
द ड्राय नेक्रोटिक टिश्यूज कंटेन्स मासेस ऑफ ऊसपोर्स. म्हणजे याच्यामध्ये डाउनी मिल्ड्यू आहे. डाउनी मिल्ड्यू म्हटले की ऊसपोर फॉर्मेशन, स्पोरेंजियन, स्पोरेंजिओपोर्स फॉर्मेशन जे आहे ते होत असते. तुम्ही अशा पद्धतीने पिक्चर बघू शकता. तर हे जे सिम्पटम्स आहेत ते पूर्णपणे तुमचे डाउनी मिल्ड्यूचे सिम्पटम्स आहेत. तर इथं तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकता याच्यामध्ये ऊसपोर फॉर्मेशन कसं होतंय. तर इथं तुम्हाला स्पोरेंजिया, स्पोरेंजिओस्पोर्स, त्याचबरोबर ऊसपोर्स हे जे ते लास्ट जे पिक्चर दिसतंय तुम्हाला, तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करतो त्यावेळेस अशा पद्धतीने ते ऊसपोर्स जे आहे ते ऊसपोर्स दिसत असतात. ते इथं तुम्ही स्पोरेंजिया जे आहेत ते स्पोरेंजिया कशा फॉर्म होतात ते बघू शकता. ही त्याची लाईफ सायकल आहे, कशा पद्धतीनं तुमचं ऊसपोर पासून जे लाईफ सायकल स्टार्ट होते. म्हणजे ती हा जो ऊसपोर्स आहे, ऊसपोर्स पासून त्याच्यामध्ये जर्मिनेशन होणार, त्यानंतर प्रायमरी इन्फेक्शन होतं, त्यानंतर इन्फेक्टेड प्लांट पासून कशा स्पोरेंजिया प्रोड्यूस, म्हणजे आपण बघितलं की डाउनी फेज मध्ये स्पोरेंजिया, स्पोरेंजिओपोर्स पानाच्या खालच्या बाजूला जिथं मायसिलियम फॉर्म होतोय तिथं ऊसपोर फॉर्मेशन, स्पोरेंजिया फॉर्मेशन जे आहे ते कशा पद्धतीने होतं, अशा पद्धतीने त्याची लाईफ सायकल जी आहे ती कंटिन्यू मध्ये चालत असते. आता याची जर आपण इटिओलॉजी जर बघितली तर त्याच्यामध्ये व्हिजिटेटिव्ह थॅलस, द मायसिलियम इज सिस्टेमॅटिक, असेप्टेड अँड इंट्रासेल्युलर. ठीक आहे, इंटरसेल्युलर त्याचा जो मायसिलियम टाईपचा आहे तो इंटरसेल्युलर असतो, त्याचबरोबर असेप्टेड असतो. आता याच्यामध्ये असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं बघा. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बायस्पोरेंजिया विच आर हायलाइट, थिन वॉल्ड अँड इलिप्टिकल, बिअर प्रॉमिनंट पॅपिलिया. पॅपिलिया फॉर्मेशन याच्यामध्ये स्पोरेंजियाचं होत असते. स्पोरेंजिओस्पोर्स आर शॉर्ट असतात. स्टाउट हायलाइन विच अराइज थ्रू स्टोमॅटा अँड ब्रांच इरेग्युलरली विथ स्टॉक्स बिअरिंग स्पोरेंजिया. म्हणजे त्याचे जे वरचा पार्ट जो किंवा वरचा पोर्शन जो आहे त्याच्यावरती स्पोरेंजिया फॉर्मेशन होत असते. आता हे स्पोरेंजिया आणि स्पोरेंजिओस्पोर्सचे ते असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फॉर्म होतं. आणि जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये बघा, द डायोस्पोर्स विच आर राउंड इन शेप, सराउंडेड बाय स्मूथ थिक अँड येलोइश ब्राउन ऑल. पूर्णपणे ते मग तुम्हाला पिक्चर मध्ये दाखवलं मी, येलोइश ब्राउन त्याची ऑइल जे असते ते असते. इथं तुम्ही बघू शकता हे ऊसपोर फॉर्मेशन झालेलं आहे. आता त्याचं प्रिडिपोजिशन कसं होतं बघा. व्हेरी हाय ह्युमिडिटी म्हणजे 90% असेल तर, प्रेझेन्स ऑफ वॉटर ऑन लिव्स, लो टेम्परेचर ऑफ 18 to 25 डिग्री सेल्सिअस फेवर्स द फॉर्मेशन ऑफ स्पोरेंजिओस्पोर्स अँड स्पोरेंजिया फॉर्मेशन. ठीक आहे, म्हणजे 18 ते 25 डिग्री सेल्सिअस मध्ये ह्या स्पोरेंजिया फॉर्मेशन जे आहे ते होत असते. आता याच्यामध्ये जर याचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा परपेच्युएशन आपण बघू तर जे प्रायमरी आणि सेकंडरी इन्फेक्शन आहे ते कसं होतं बघूयात. प्रायमरी इन्फेक्शन थ्रू ऊसपोर्स फ्रॉम सॉइल विच रिमेन्स वायबल फॉर 5 years ऑर लॉंगर. जर ऊसपोर्स सॉइल मध्ये जर असतील तर ते 5 वर्षापर्यंत तिथं सॉइल मध्ये सर्व्हाइव्ह करत असतात, लक्षात घ्या. त्याचबरोबर जे डॉर्मंट मायसिलियम असतो, डाउनी मिल्ड्यू मध्ये कॉमन आहे, डॉर्मंट मायसिलियम थ्रू तुमचं सेकंडरी इन्फेक्शन प्रायमरी इन्फेक्शन जे आहे ते होत असते. डॉर्मंट मायसिलियम कॅरीड बाय एम्ब्रियो ऑफ द इन्फेक्टेड सीड्स. म्हणजे इन्फेक्टेड सीडच्या एम्ब्रियो मध्ये डॉर्मंट मायसिलियम असतो, तो प्रायमरी इन्फेक्शनचं काम करत असतो. आता सेकंडरी स्प्रेड जो आहे, सेकंडरी स्प्रेड इज थ्रू स्पोरेंजिया प्रोड्यूस ड्युरिंग रेनी सीझन. म्हणजे ज्यावेळेस इन्फेक्शन होतं, इन्फेक्शन झाल्यानंतर म्हणजे ऊसपोर जर्मिनेट झाल्यानंतर तुमचं प्लांट इन्फेक्ट होतं आणि इन्फेक्टेड प्लांट वरती ज्यावेळेस स्पोरेंजिया, स्पोरेंजिओस्पोर्स जे ते फॉर्मेशन होतं. ते फॉर्म झालेले स्पोरेंजिया आहे ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जे आहेत ते तुमचं रेनी सीझन मध्ये ट्रान्सफर होतात. ते जे ते म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी इन्फेक्शन. आता याच्या मॅनेजमेंटसाठी आपल्याला काय करता येईल बघा. सीड ट्रीटमेंट विथ मेटॅलेक्सिल @ 6 ग्रॅम पर kg सीड्स. लक्षात घ्या, तर जेवढ्या ठिकाणी तुम्हाला ऊसपोर फॉर्मेशन होते किंवा डाउनी मिल्ड्यू फेज येते, डाउनी मिल्ड्यू डिसीज जिथं असेल तिथं कॉमनली आपण मेटॅलेक्सिल फंजिसाइड जे आहे ते सिस्टमिक फंजिसाइड आहे ते आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे ते काय म्हणतात त्याला, आपण प्रॉपर फंजिसाइड ऍप्लिकेशन मध्ये आपण जर गेलो तर मेटॅलेक्सिल खूप इफेक्टिव्ह इथं दिसून येतं. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी जिथं डाउनी मिल्ड्यू असेल किंवा जिथं ऊसपोर फॉर्मेशन होतंय तिथं तुम्हाला ऊसपोर फॉर्मेशन मी परत म्हणतोय, कारण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात. फॉर कंट्रोलिंग ऊसपोर फॉर्मेशन विच फंजिसाइड इज टू बी युज्ड. तर तिथे तुम्हाला एक्सपेक्टेड आन्सर जे आहे ते मेटॅलेक्सिल असते. त्याचबरोबर इथं मेटॅलेक्सिल प्लस मँकोजेबचं जर आपण सोईंग केल्यानंतर 20व्या दिवशी जर स्प्रे घेतला 20 दिवसानंतर तर तिथं चांगले रिझल्ट जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. आता इथं क्रॉप रोटेशन जर आपण घेतलं तर ते अतिशय फायदेशीर ठरतं, कारण ऊसपोर जे आहेत ते आपण मगाशीच बघितलं की ते साधारणतः 5 वर्षापर्यंत सर्व्हाइव्ह करत असतात. त्यामुळे क्रॉप रोटेशन जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या रेझिस्टन्स व्हरायटीज जे आहेत त्या रेझिस्टन्स व्हरायटीज जर आपण ग्रो केल्या
तरी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने इथं जे इन्फेक्शन जे आहे ते कंट्रोल करता येऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट डिसीज जो आहे तो म्हणजे आर्गॉट, किंवा त्याला आपण मगाशी बघितलं की त्याला आपण शुगरी डिसीज म्हणतोय. शुगरी म्हणजे साखरेसारखं जे दिसतंय, म्हणजे शुगरी म्हणजे एकदम साखरेचं पाणी, साखर एकदम ओली झाल्यानंतर कसं होतं त्या पद्धतीनं त्याला पाणी सुटतं, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, शुगरी डिसीज सुद्धा म्हणतो. त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो क्लॅव्हिसेप्स फ्युजिफॉर्मिस लक्षात ठेवायचा आहे. आर्गॉट ऑफ बाजराचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो क्लॅव्हिसेप्स फ्युजिफॉर्मिस. आता याच्यामध्ये जर आपण त्याचे सिम्पटम्स बघितले तर त्याच्यामध्ये बघा, द डिसीज ऑकर्स ओनली ॲट द टाइम ऑफ फ्लावरिंग. अतिशय महत्वाचं काय तर हा डिसीज काय तर फ्लावरिंग स्टेजमध्ये दिसतोय, त्याच्या अगोदर दिसत नाही. स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ पिंकिश और लाइट हनी कलर्ड ड्यू लाइक सबस्टन्स एस्क्यूड फ्रॉम इन्फेक्टेड स्पाइकलेट्स नोन ॲज हनी ड्यू स्टेज. म्हणजे ज्यावेळेस तिथे तुमचे स्पाइकलेट फॉर्मेशन झाले असते त्याच्यातून तुम्हाला एक एक्सक्युडेट बाहेर पडतोय, म्हणजे तो तुमचा मधासारखा असतोय, किंवा आपण मगाशीच बघितलं शुगरी डिसीज म्हणतोय, म्हणजे ते एकदम साखर ओली झाल्यानंतर कसं होतं त्या पद्धतीने तुम्हाला तिथं ती जी स्टेज असते त्याला हनी ड्यू स्टेज म्हणतात. तुम्हाला तिथं काय म्हणता येईल, ते ड्रॉपलेट्स जे आहेत ते फॉर्म झालेले दिसतात. खाली आपण पिक्चरमध्ये बघूया. लेटर दिस ड्रॉपलेट्स बिकम डार्कर कोएल्स अँड कव्हर लार्ज एरिया ऑफ द इन्फ्लुरन्सेस. म्हणजे तुम्हाला छोटे छोटे ड्रॉपलेट्स दिसतील आणि ते परत नंतर एकत्र येऊन पूर्ण ते तुमचं स्पाइकलेट जे आहे ते पूर्ण स्पाइकलेट जे आहे ते कव्हर केलेलं दिसेल. In advanced stage, small dark brown sclerotia can be seen projecting from between the glumes. सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपल्याला इथं स्क्लेरोशिया फॉर्मेशन झालेलं दिसतं. दिस स्क्लेरोशिया रिप्लेस द ओव्हरी ऑर ग्रेन अँड आर हार्ड अँड उडी. म्हणजे जे ग्रेन फॉर्मेशन जिथं होणार होतं त्या स्क्लेरोशिया तिथं रिप्लेस करतात, आणि त्या स्क्लेरोशिया ज्या आहेत त्या एकदम हार्ड असतात. स्क्लेरोशिया बघितलेले आहेत तुम्ही. This sclerotia contains several alkaloids responsible for ergot poisoning in animals known as ergotoxin or ergotin. हे लक्षात ठेवा. तर ह्या स्क्लेरोशिया ज्या आहेत ते काय कुठलं टॉक्झिन प्रोड्यूस करतात तर अर्गोटिन किंवा अर्गोटॉक्झिन. हनीड्यू स्टेजमध्ये कुठलं टॉक्झिन प्रोड्यूस केलं जातं किंवा अर्गोट ऑफ बाजरामध्ये कुठलं टॉक्झिन प्रोड्यूस केलं जातं तर अर्गोटिन किंवा अर्गोटॉक्झिन हे लक्षात ठेवायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्मॉल ड्रॉपलेट्स जे आहेत ते दिसतात. त्यानंतर तुम्हाला हे जे हे स्क्लेरोशिया फॉर्मेशन जे आहे ते झालेलं दिसते. त्यानंतर हे पूर्ण हे जे ब्लॅक कलरचं तुम्हाला दिसतंय तर ते ग्रेन फॉर्मेशन तुमचं रिप्लेस स्क्लेरोशियाने केलेलं आहे. त्यामुळे हे अशा पद्धतीने तुम्हाला हे सिम्पटम्स जे आहेत ते कणसावरती दिसून येतात. तर हा कॉजल ऑर्गॅनिझम मगाशी आपण बघितलं क्लॅव्हिसेप्स फ्युजिफॉर्मिस. त्याचं पूर्वीचं जे नाव होतं ते क्लॅव्हिसेप्स मायक्रोसेफेला. आता याची जर आपण इटिओलॉजी बघितली तर हा मायसिलियम जो असतोय तो सेप्टेड असतोय. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे कोनिडिओफोर्स जे आहेत ते फॉर्मेशन होत असते. त्याचबरोबर ओव्हन कोनिडिया आर बॉर्न इन सक्सेशन. दिस इज ऑब्झर्वड इन हनीड्यू स्टेज. म्हणजे हनीड्यू स्टेजमध्ये या सगळ्या गोष्टी घडून येतात. द कोनिडिया आर रिलीज्ड आफ्टर मॅच्युरिटी अँड जर्मिनेटेड बाय जर्म ट्यूब. Under adverse condition, the mycelium form a thick, hard, compact mass known as sclerotium. The sclerotia formation मगाशी आपण बघितलं ते. Sclerotia germinate when the conditions are favorable and produce stroma containing perithecia. त्याचबरोबर ascospores slender, hyaline, filiform and germinate by germ tubes. आता इथं काय काय होते बघा, कोनिडिया, कोनिडिओफोर्स, स्क्लेरोशिया, स्क्लेरोशियम, पेरिथिशिया आणि ascospores. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे इटिओलॉजीमध्ये इम्पॉर्टंट आहे. आता याचं जर आपण परपेच्युएशन जर बघितलं तर याच्यामध्ये जे प्रायमरी इन्फेक्शन किंवा प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम जो आहे बाय अस्कोस्पोर्स प्रोड्यूस बाय जर्मिनेटिंग स्क्लेरोशिया इन द सॉइल्स. म्हणजे जे सॉइलमध्ये स्क्लेरोशिया असणार आहेत किंवा जे अस्कोस्पोर्स फॉर्म होतात त्याच्या थ्रू तुमचं प्रायमरी इन्फेक्शन होत आहे. त्याचबरोबर आपण जर इथे सेकंडरी इन्फेक्शन बघायला गेलो by means of conidia carried by wind and by insect attached by honeydew secretion. म्हणजे ज्यावेळेस त्या कणसावरती ज्यावेळेस हनीड्यू स्टेज असते त्या स्टेजमध्ये जर इन्सेक्ट पेस्ट जर तिथं गेले तर त्यांच्याबरोबर त्याचबरोबर हवेबरोबर ज्या ह्या स्क्लेरोशिया असतात त्या स्क्लेरोशिया एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती त्या कोनिडिया जे आहेत ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जे आहेत ते
घेऊन गेले जातात त्याला आपण सेक्रेटरी इन्फेक्शन जे म्हणतोय. तर हवे थ्रू आणि इन्सेक्ट पेस्ट थ्रू होत असते. प्रायमरी अस्कोस्पोर्स जर्मिनेटिंग स्क्लेरोशिया थ्रू होत असते. आता जर हा डिसीज जर मॅनेज करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द अफेक्टेड एरियाज. म्हणजे हनीड्यू स्टेज असेल किंवा जे कणसं असतील जे इन्फेक्टेड ते आपल्याला काय करायचे, ते कलेक्ट करून डिस्ट्रॉय करून टाकायचे. त्यानंतर रिमूव्हल ऑफ ग्रास वीड्स नियर द क्रॉप फील्ड. जे ग्रास वीड जे असतील खाली, कारण त्याच्यावरती जर ते इन्फेक्शन वरून जर खाली स्क्लेरोशिया पडल्या तर ते सुद्धा त्याचं सर्वायवल होऊ शकतं किंवा असं रिझर्वायर होऊ शकतात. त्यामुळे आपण ते सुद्धा फील्ड मधून काढून टाकायचे. रिमूव्ह sclerotial bodies by immersing seed in 20% sal solution. After washing sunken seed thrice in clean water, dry seeds in shade. काय करायचं आहे आपल्याला, 20% काय आपण ब्राइन सोल्युशन म्हणू किंवा साल्ट सोल्युशन म्हणू, म्हणजे मिठाचं पाणी तयार करायचं आहे. त्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचंय, जे आपण बाजराचे सीड्स जे आहेत ते सो करणार आहे, ते सो करणारे जे सीड्स आहेत ते सगळे सीड्स त्याच्यामध्ये बुडवायचे. ते बुडवल्यानंतर तुम्हाला काय होईल, जे वरती फ्लोट होतील, जे फ्लोट होणार आहे ते म्हणजे काय म्हणतो आपण पोचट किंवा पोकळ जे असते, म्हणजे जिथं स्क्लेरोशिया फॉर्म झाले असतात, म्हणजे ग्रेन फॉर्मेशन झालेले नसते, असं ग्रेन्स ऐवजी जिथे स्क्लेरोशिया फॉर्म झाले असते ते सगळं फ्लोट होईल. ते फ्लोट जे होणारं मटेरियल आहे ते सगळं काढून टाकायचं आणि जे खाली राहणार आहे ते आपण बियाणं म्हणून यूज करायचं. तर अशा पद्धतीने आपण 20% साल सोल्युशनची ट्रीटमेंट करून घ्यायची. त्यानंतर ते शेडमध्ये सुकवायचं आहे, जे खालचं असेल ते वरचं असेल ते फेकून द्यायचं किंवा डिस्ट्रॉय करायचं आहे, आणि जे खाली राहिलेलं जे होतं ते थोडं वाळवायचं आहे, सुकवायचं आहे. सुकल्यानंतर तुम्ही ते सो करू शकता. त्याचबरोबर स्प्रे द क्रॉप विथ झायरम ऑर कॅप्टन 0.2% twice at weekly interval from flowering for preventing primary and secondary infection. म्हणजे आपल्याला सुरुवातीची स्टेज म्हणजे फ्लॉवरिंग स्टेजमध्येच हे इन्फेक्शन होते, त्याच्या अगोदर कुठंच होत नाही. त्यावेळेस आपण कॅप्टन किंवा झायरमचं जर 0.2%चं जर आठवड्यातून 2 वेळा जर स्प्रे घेतला तर आपण हे जे प्रायमरी आणि सेकंडरी सोर्स जे आहेत ते आपण थांबवले तर हे इन्फेक्शन या क्रॉपला होणार नाही. तर आरबट अशा पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो. तर हे जे आहेत ते तुमचा रश जो आहे तर रशचे सिम्पटम्स आहेत पक्सिनिया सबस्ट्रॅटिटा व्हरायटी इंडिका. ते म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये काही रश नाही. रशमुळे तुमचे हे जे युरिन स्पोर फॉर्मेशन झालेलं आहे ते युरिन स्पोर्स जे ते तुम्हाला असे दिसतील. त्याचबरोबर पानावरती अशा पद्धतीने इन्फेक्शन झालेलं असते. हे दुसरे पान आहेत, ऍक्च्युअली तुमचे बाजाराचे नाही. त्यानंतर बाजरावरती दुसरा एक महत्वाचा डिसीज आहे तो म्हणजे स्मट. तर तो आपल्या सिलेबसमध्ये नाही त्यामुळे आपण बघणार नाही. अशा पद्धतीने स्मटचे सिम्पटम्स असतात. स्मटमध्ये तुमचं जे काय ब्लॅक सोरा फॉर्मेशन होत असते, पूर्ण ग्रेन जे आहे ते सोरसमुळे रिप्लेस केलं जातं. त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो टॉलिपोस्पोडियम पेनिसिलियरिस. ठीक आहे, तर एवढंच आपल्या याच्या सिलेबसमध्ये असलेले 2 डिसीज आपण बघितले. बाजरामध्ये एवढंच आहे. पुढच्या लेक्चरच्या वेळेस आपण डिसीजेस ऑफ सोरगम बघू. तुमचं मेज आणि बाजरा, मेज आणि बाजरावरती पुढचं होईल ती मेज आणि बाजरावरती होईल. तर त्यामुळे तुम्ही त्याची तयारी करायची. अटेंडन्स जे आहे ते तुमची खूप कमी प्रमाणामध्ये अटेंडन्स वाढणं गरजेचं आहे. कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, काल जे आहे ते काल आपण जी टेस्ट झाली ते काल टेस्टमध्ये साधारणतः काय म्हणतात तुम्हाला जे रेकॉर्ड मी एक तयार केले, मग डिसीजेस ऑफ राईस म्हणून लिहिले असाइनमेंट फर्स्ट. त्याच्यामध्ये प्रत्येकाला तुमचे जेवढे काही क्वेश्चन्स तुम्हाला मी ते PDF मध्ये तुम्हाला फॉरवर्ड केलेले आहेत. त्याचबरोबर रिझल्ट तयार केला त्याचा मी. त्याच्यामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन नंबर, नेम ऑफ स्टुडंट्स आणि मार्क्स आउट ऑफ 30. तर याच्यामध्ये म्हणजे 27 मार्क पडलेले 4-5 विद्यार्थी आहेत, 26 मार्क पडलेले आहेत. म्हणजे आउट ऑफ मार्क पडलेले एकही नाही. पूर्ण तुमचं 106 मुलांचं रेकॉर्ड जे आहे ते पूर्णपणे माझ्याजवळ आहे. ॲव्हरेज मार्क पडलेले आहेत, म्हणजे आपल्याला 50% सुद्धा मार्क पडलेले आहेत असे बरेच विद्यार्थी आहेत. म्हणजे इव्हन तुम्हाला 5 आणि 6 मार्क पडतात. म्हणजे तुम्ही जस्ट अटेंड करायचे म्हणून अटेंड टेस्ट करताय. तर असं न करता आपल्याला थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे.
फॉर्मॅलिटी म्हणून कुठली गोष्ट करू नका. आपलं एक तर खूप मोठं नुकसान अगोदरच होत आहे, कारण तुम्ही आता जे काय म्हणता येईल तुम्हाला ह्या कोरोना स्टेजमध्ये, त्याचबरोबर आता पुराचं सिच्युएशन आहे, तर ह्या स्टेजमध्ये काय सगळं तुमचं बंद आहे. तर तुम्ही जेवढं कधी लेक्चरला जेवढं होतंय तेवढं जरी ऐकलं, आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस मी तिथं हॅमरिंग करून सांगतोय की ही गोष्ट जी आहे ती मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारली जाऊ शकते. तुम्हाला जेवढं काय शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. तर तुम्ही ती तयारी करूनच तिथं उतरणं गरजेचं आहे. तुमची अटेंडन्स पूर्ण जे स्क्रीनशॉट मी जे शेअर करतोय ते सगळे स्क्रीनशॉटच्या प्रिंट्स जे आहेत त्या माझ्या फाईलला लागलेले आहेत. त्या अटेंडन्सवरूनच तुमचं पुढचं इव्हॅल्युएशन होणार आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की प्रॅक्टिकल एक्झामला इझिली होऊन जाईल, तर मी त्यांना प्रॅक्टिकल एक्झामला अबसेंट दाखवणार आहे. जे लेक्चरला रेग्युलर प्रेझेंट असतील किंवा जे तुमचे स्क्रीनशॉटवरून 80% अटेंडन्स भरेल त्यांनाच मी पूर्णपणे लेक्चरला अलाउड करणार आहे. इतर लोकांना कुठल्याही प्रकारचं लेक्चर तुमचं प्रॅक्टिकल जे आहे ते प्रॅक्टिकल एक्झाम देता येणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला मी जे नोट्स पाठवलेले आहे ग्रुपवरती, त्या नोट्सवरून तुम्ही असाइनमेंट लिहायला स्टार्ट करायचे आहे. असाइनमेंट म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल मॅन्युअल जे आहे ते लिहायला स्टार्ट करायचं आहे. आपले 3 क्रॉप झाले, तिन्ही क्रॉपचं तुम्ही लिहायला सुरुवात करायची आहे. जसं तुमचं क्रॉप शिकवून होतील तसं तसं तुम्ही लिहायचं आहे, किंवा तुम्हाला जर वेळ असेल अगोदरच लिहिलं तरी काय हरकत नाही. कलर फोटोग्राफ्स लावायचे आणि आपल्या ग्रुपवरती तुम्हाला ते कलर फोटोग्राफ लावून तुम्ही ते शेअर करायचे PDF करून. तर अशा पद्धतीने सगळं रेकॉर्ड मेंटेन ठेवलं जाईल. मला काय उद्योग नाही दुसरा, फक्त तुमचाच उद्योग आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची सूट इथं मिळणार नाही. आणि पूर्णपणे तुम्हाला वाटत असेल की असंच आतापर्यंत आपण गेलोय 5व्या सेमिस्टरला, इथून पुढे असंच होईल, तर ह्या विषयासाठी तर अशा चुकीच्या आविर्भावात थोडं सुधार होऊ नका. ठीक आहे. हॅलो सर. बोला. सर तुमचा आवाज आहे ना हळूहळू येतो एकदम, आवाज क्लिअरली ऐकू येत नाही मध्ये मध्ये. बरं, मग ते अगोदर लेक्चरचे जरा सांगत जावं. आता लेक्चर झालं सांगून काय करायचं? काय होतंय, आवाज कमी येतोय? हा कमी येतोय सर, मागच्या लेक्चरला पण झालं तसं. बरं ठीक आहे, पुढच्या लेक्चरला करूया इम्प्रूव्हमेंट. अजून काय अडचण? नाही सर. ठीक आहे, अजून दुसरी कोणाला काय अडचण? हॅलो सर, मॅन्युअल मध्ये सगळं लिहायचं ते? हो सगळं लिहायचं. ठीक आहे, जे एवढं तुम्हाला, कारण ती तुमची नोट्सच असणार आहे. त्याचबरोबर मी जे ऑब्जेक्टिव्ह दिलेत तुम्हाला काल पाठवली PDF, ती PDF सुद्धा त्याच्यात नंतर लगेच लिहा पाठीमाग. ठीक आहे, अजून कोणाला काय अडचण? कोणाला काही शंका असेल तर विचारा.